बारापत्तर जवळील महाराष्ट्र सीट कव्हर दुकानास शॉर्ट सर्किटने आग, 14 ते 15 लाख रुपयांचे नुकसान। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील बारापत्तर जवळ असलेल्या रस्त्यावरील मालक अनिल हिरालाल कदम यांचे महाराष्ट्र सीट कव्हरचे दुकान असून सर्व प्रकारचे या ठिकाणी दुचाकी वाहनांचे कव्हर बसविले जात असतात। त्याकरिता सदर पावसाळ्याच्या सीझनमध्ये नवा माल या ठिकाणी मालक अनिल कदम यांनी उतरवला होता। सदर अचानक शॉर्ट सर्किटमुळे या दुकानास आग लागली व आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानात आग लागल्याने आजूबाजू परिसरातील नागरिकांना कळताच नगरसेवक वसीम बारींसह इतर दुकान मालक, स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने तसेच सदर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले। यावेळी आग आटोक्यात आणण्यासाठी 3 बंब लागले असून तदनंतर आग आटोक्यात आणण्यात आली। सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। तर यावेळी वीज वितरण महामंडळाचे कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झाले। तसेच मालक अनिल हिरालाल कदम यांचे 14 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असून संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहेत। याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अनिल कदम यांनी केली असून सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची समजते। अरे गैरेज भी जल जाएंगे। अनिल हिरालाल कदम, माझं दुकान महाराष्ट्र सीटकोर बारापत्तर इकबाल रोडला आहे। शॉर्ट सर्किट आणि पावसामुळे दुकानाला आग लागली। 12 ते 15 लाख रुपयाचं नुकसान आहे आणि हा टोटल माल सीझनचा आहे, पावसाळी सीझनचा, रेनी सीझनचा। आणि हे दुकान जे जळालं हे MSEBच्या मुळे जळाले आहे। आणि येथील जे नागरिक आहेत, वसीमभाई आमचे नगरसेवक आहेत, ठीक आहे बरं, लाला गॅरेजचे वसीमभाई, आसिफभाई समोरचे ते इकबालभाई यांचं खूप मोठं सहकार्य होतं। या लोकांनी दुकान वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पहिल्या क्षणापासून। म्हणजे जसं दुकानाला सुरुवातीला आग लागली त्या क्षणापासून त्या लोकांनी मला फोन करून बोलवलं, चावीने शटर खोललं आणि मग शटर तोडून हे दुकान त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला। मगचे बंब बी 4-5 तत्काळ आले आणि त्यांनी खूप जास्त मेहनत घेतली दुकान आग विझवण्यासाठी। माझी प्रशासनाकडे हीच मागणी आहे की आमचं जे नुकसान झालं आहे MSEBच्या भोंगा कारभारामुळे त्यांनी हे भरून देण्यात आले।